छोट्या छोट्या फुलांच्या रांगोळ्या खूप आवडतात काढायला, पण कोणत्या काढाव्या ते कळत नाही. तर त्यासाठी बघा मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 3 छोट्या छोट्या फुलांच्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर बघा नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे अगदी सोप्या आणि पटकन होणाऱ्या 3 रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे एक फांदीप्रमाणे आकार काढून घ्यायचा आहे आणि त्याला बाजूला आपण एक गोल पाकळ्यांचं फूल जसं दिलचा आकार असतो ना त्याप्रमाणे पाकळ्यांचं फूल काढून घेणार आहोत. पुन्हा एक बाजूला आपण तुऱ्याप्रमाणे आकार गोल काढून घ्यायचा आहे. आता फ्री हँड रांगोळी आहे तर आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार या रांगोळ्यांमध्ये काढू शकतो. तुम्ही बघू शकता. आता जर आपण गोल काढलेला आहे तिथे एक लांब पाकळ्यांचं फूल काढायचं आहे आणि वरतीही आपण फूल काढून घेणार आहोत. मध्ये मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे कळ्या काढायच्या आहेत किंवा डॉट काढायचे आहेत. आता वरच्या बाजूला जो गोल आकार आहे किंवा तुऱ्याप्रमाणे जो आपण आकार काढलेला आहे तिथेही एक गोल पाकळ्यांचं फूल काढून घेतलेलं आहे. मधल्या रिकाम्या जागेमध्ये छोटंसं पान काढून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता खालीही आपण 2 पानं छोटी छोटी काढून घेतलेली आहेत. आता आपण थोडा थोडा रंग या रांगोळ्यांमध्ये भरून घेणार आहोत. आता तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणताही रंग भरू शकता. आता इथे मी जांभळा आणि केसरी रंग भरलेला आहे बघा. थोडा थोडा 2-2 कलर फुलांमध्ये भरलेले आहेत. आता 2 कलर फुलामध्ये भरला की जरासं रांगोळीला वेगळेपणा येतो आणि रांगोळी सुंदर दिसते. बघा मध्ये एक लाल रंगाचा डॉट देऊन हिरव्या रंगाने त्याला बॉर्डर केलेली आहे, त्यामुळे आणखी एक सुंदर लुक आला आहे बघा रांगोळीला. आणि मध्ये मध्ये रेषा मारून डॉट दिलेले आहेत त्यावरती. आता जे आपण लांब पाकळ्यांचं फूल काढलेलं आहे त्यामध्ये केसरी आणि पिवळा रंग भरलेला आहे. वरच्याही फुलामध्ये आपण लाल आणि पिवळा रंग भरून घेणार आहोत. आता तीनही फुलांमध्ये मी डबल कलर भरलेले आहेत बघा. वरच्याही फुलामध्ये मी 2 रंग भरून घेतले. आता पानांमध्येही लाईट आणि डार्क रंग भरायचा आहे बघा. सर्वच पानांमध्ये तीनही पानांमध्ये मी रंग भरून घेतलेला आहे. ज्या पानांच्या मधल्या रेषा असतात त्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. आता मधल्या कळ्या आहेत त्या आपण द्यायच्या आहेत. तर ते मी लाल आणि पिवळ्या रंगानेच कळ्या काढलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. फायनल रांगोळी आपली तयार झालेली आहे. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा अगदी सुंदर दिसतं आणि अगदी पटकन होते बघा ही रांगोळी. आपण आपल्या कल्पनेप्रमाणे कोणतेही आकार यामध्ये काढायचे आहे. थोडंसं हाताला आपल्या वळण असेल की ह्या रांगोळ्या सुंदर दिसतात बघा. आता पुढची आणि 2 नंबरची रांगोळीसुद्धा फुलांचीच आहे आणि अगदी सोपी आहे ही. तर रांगोळी अगदी सोपी आहे बघा, कोणालाही काढता येईल. 3-3 डॉट देऊन घ्यायचे आहेत. आता मी 3-3 डॉट देऊन घेतलेले आहेत बघा. तुम्ही तुमच्या कल्पनेप्रमाणे खालीवरती असं बरोबर अंतर घेऊन डॉट द्यायचे आहेत किंवा अंदाजे कसेही दिले तरीसुद्धा आकार दिला की रांगोळी अगदी सुंदर दिसते. आता मी आतल्या बाजूला ओढून घेतलेले आहेत. आपण 3-3 पाकळ्यांची छोटी छोटी फुलं तयार करणार आहोत. आता खालच्या बाजूला आपण देठ काढून घेतलेलं आहे बघा आणि त्या फांद्या काढायच्या आहेत. आता एक छोटंसं फुलाचं झाड असतं ना त्याप्रमाणे ही रांगोळी आहे बघा. असं 3-3 पाकळ्यांची मी फुलं काढलेली आहेत. अगदी सोपी आहे ही रांगोळी, जास्त काही अवघड नाही, पटकन होणारीच आहे बघा. जशी जागा असेल तशी आपण फुलं काढायची आहेत. छोटी छोटी फुलं मी काढून घेतलेली आहेत. मध्ये लाल रंगाचे डॉट दिलेले आहेत बघा, त्यामुळे सफेद रंगावरती लाल रंग अगदी उठून दिसतो आणि सुंदर एक लुक येतो फुलांना. तर मध्ये मध्ये पानं काढायची आहेत बघा. छोटी छोटी पानं काढून घेतलेली आहेत. सर्वच आपण फांद्या काढलेल्या आहेत त्या सर्वांना आपण पानं काढून घ्यायची आहेत. फायनल रांगोळी बघा आपली तयार झालेली आहे. एक फुलांचा गुच्छ असतो त्याप्रमाणे ही रांगोळी आहे, तुम्ही बघू शकता. तर खालच्या बाजूने एक धाग्याने बांधल्याप्रमाणे मी दाखवलेलं आहे. आता वरती आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. वरती थोड्याशा डॉट देऊन कळ्या काढायच्या आहेत, त्यामुळे रांगोळीला आणखी एक सुंदर लुक येतं. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. रांगोळीचं आपली फायनल रांगोळी तयार झालेली आहे आणि अगदी सुंदर दिसते. आता पुढची आणि शेवटची जी रांगोळी आहे तर ही सुद्धा फुलांचीच रांगोळी आहे. उद्या शुक्रवार आहे, त्यानिमित्त ही रांगोळी आहे बघा. लक्ष्मीच्या पावलांची छोटे छोटे लक्ष्मीच्या पावलांची मी रांगोळी काढलेली आहे. अगदी नाजूक छोटी पावलं काढलेली आहेत आणि बाजूला फुलांची फांदी काढलेली आहे, तुम्ही बघू शकता. फक्त डॉट देऊनच झाकणाने प्रेस करून मी ही पावलं काढलेली आहेत. अगदी सोपी पद्धत आहे बघा ही पावलं काढण्याची. तुम्हाला जर येत नसेल तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही लक्ष्मीची पावलांची रांगोळी काढू शकता.
आता वरती आपले जे बोटांचे डॉट आहेत छोटे छोटे ते देऊन घ्यायचे आहेत बघा. छोटे छोटे डॉट मी वरच्या बाजूला देऊन घेतलेले आहेत. आता आपण जे पावलं काढलेले आहे त्यामध्ये थोडंसं प्रेस करून लाल आणि पिवळा रंग टाकून घेणार आहोत बघा. तुम्ही बघू शकता मी लाल आणि पिवळा रंग टाकलेला आहे. आता खालच्या बाजूला आपण छोटंसं स्वस्तिक काढून घेणार आहोत. पावलांच्या खालची बाजू आहे ना तिथे आपण एक छोटंसं स्वस्तिक काढून घेणार आहोत आणि बाजूला एक कमळाच्या फुलांची फांदी असते त्याप्रमाणे मी लूक दिलेला आहे बघा. वरती कमळ काढलेला आहे तर एक कळीप्रमाणे एक वरती आकार काढलेला आहे. खालच्या बाजूला ही एक छोटंसं कमळ काढायचं आहे. तर मध्ये आपण एक फूल काढणार आहोत. गोलपाकळ्यांचं फूल जसं काडीच्या मदतीनेच काढायचं आहे बघा. काडीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे पाकळ्यांना आणि पिवळा रंग त्यामध्ये भरायचा आहे. तर इथे मी लाल आणि पिवळ्या लाल पिवळा आणि हिरव्या रंगाचाच वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही रंग यामध्ये भरू शकता. पानांमध्ये थोडं थोडं रंग भरून घ्यायचं आहे. तर रोजची रांगोळी आहे तर अगदी थोडं थोडं रंग भरायचा आहे. रंग नाही भरला फक्त सफेद रांगोळीने जरी तुम्ही रांगोळी काढली तरीसुद्धा रांगोळी सुंदर दिसते. खालच्या बाजूला एक कमळ काढून घेतलेलं आहे. तर कमळ हे लक्ष्मीला प्रिय असतं. मी प्रत्येक रांगोळीमध्ये सांगत असते रांगोळीमध्ये कमळ नक्की रोज काढलेलं अगदी शुभ समजलं जातं. बघा खालच्या बाजूला मी जांभळ्या रंगाचं कमळ काढून घेतलेलं आहे. तर वरती आपण छोट्या छोट्या कळ्या काढून घेणार आहोत. बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते. 3 ते 7पर्यंत रांगोळ्या नक्कीच असतात. एकदा माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. सान्वी आर्ट 1 या चॅनलला नक्की भेट द्या. छोट्या छोट्या रांगोळ्या बघण्यासाठी आणि शिकण्यासाठी मी डेमोसुद्धा दिलेला असतो बघा की कशाप्रकारे रांगोळी काढलेली आहे किंवा कशाप्रकारे कलर भरलेला आहे. आता त्यावरची ज्या कळ्या काढलेल्या आहेत त्यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगाचे रंग भरलेले आहेत. अशाच रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.